नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास या 2-3 दिवसांमध्ये अति पाऊस झाला। तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात 100% वर पिकाचं नुकसान झालं। काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं हे वाहून सुद्धा गेले। तर मग आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला होता। तर बऱ्याचपैकी शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज भरले आहेत। तर मग आता या पीक विम्याचे आपल्याला अनुदान मिळावं यासाठी क्रॉप इन्शुरन्स नावाच्या ॲप्लिकेशनद्वारे मित्रांनो ऑनलाईन तक्रारसुद्धा करावी लागत होते। तर या अगोदर आपल्या या यूट्यूब चॅनलवर तक्रार कशी करायची या संबंधित व्हिडिओसुद्धा बनवला होता। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांनी तक्रार कशी करायची जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान आपल्याला मिळणार आहे। तर त्या संबंधित मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये A to Z माहिती आपण सांगणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही शेतकरी असाल, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो। तर मित्रांनो, चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलंच असेल। जर केले नसेल तर प्ले स्टोअर जाऊन आपल्याला क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो 2 नंबरचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉलेशन करून घेतलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिसतील। रजिस्टर ॲज अ फार्मर, लॉग इन फॉर पॉलिसीज, कंटिन्यू ॲज गेस्ट। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर नवीन शेतकरी असाल तर रजिस्टर ॲज फार्मर क्लिक करून आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। अन्यथा तुम्ही मागच्या वेळेस जर या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्सची तक्रार दिली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन कंटिन्यू ॲज अ गेस्ट हे आपल्याला निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर क्रॉप लॉस जे 3 नंबरचं ऑप्शन असेल ते या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। आणि क्रॉप लॉस इंटिमेशन, क्रॉप लॉस स्टेटस जर आपण या ठिकाणी तक्रार केली असेल तर क्रॉप लॉस स्टेटस आपल्याला चेक करू शकतो। या ठिकाणी आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशन निवडायचं आहे कारण की आपण नवीन तक्रार या ठिकाणी करणार आहोत। तर अशा प्रकारे या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आपण मागच्या वेळी जोही मोबाईल नंबर रजिस्टर केला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो नंबरसुद्धा टाकून घेतला आणि सेंड OTP यावर आपल्याला क्लिक करायचा आहे। सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जोही 6 अंकी OTP येईल तो OTP आपल्याला जसाचा तसा या ठिकाणी भरायचा आहे। अशा प्रकारे OTP भरला आहे। त्यानंतर सीझन जेही सीझन असेल, खरीप असेल, रब्बी असेल त्या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। आणि जे हे वार्षिक वर्ष असेल ज्या वर्षाला आपण पीक विमा भरला त्या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। आणि स्कीम या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना असेल, वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम असेल ती या दोन्हीपैकी आपल्याला निवडायचं आहे। तर आपण या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना या अनुदानात फॉर्म भरला होता तर या ठिकाणी आपण निवडून घेतलं। आणि आपलं राज्य जेही राज्य असेल ते राज्य या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो फ्रॉम हिअर डिड यू इनरोल या ठिकाणी एड बँक, CSC, फार्मर ऑनलाईन, इंटरमिडियरी म्हणजे या ऑप्शनपैकी आपण पीक विमा जर भरला असेल तर या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे। तर मी CSC येऊन भरल्यामुळे मी या ठिकाणी CSC निवडलं। त्यानंतर आपल्याकडं डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर तुमच्याकडे नंबर असेल तर या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे, अन्यथा सोडून द्यायचं आहे आणि समोर डन करायचं आहे। तर माझ्याकडे या ठिकाणी पॉलिसी नंबर असल्यामुळे या ठिकाणी मी पॉलिसी नंबर टाकून घेतला आणि डन या बटनावर क्लिक केलं। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट पॉलिसी फ्रॉम द लिस्ट या ठिकाणी एक चौकोन डबा दिसेल, आपला पावती नंबर दिसेल, तर या चौकोन डब्यात आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव, तालुका, मोबाईल नंबर, कोणती कंपनी आहे कंपनी या ठिकाणी दिसून येईल। आणि खाली आपण ॲप्लिकेशन जे भरलं आहे तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला चौकोन डब्यात क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर टाईप ऑफ इन्सिडेंट म्हणजे आपल्यासोबत आपल्या पिकासोबत कशामुळं नुकसान झालं आहे या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे। ॲनिमल अटॅक, ॲनिमल इन्फेक्शन, क्लोड ब्रस्ट, सायक्लोन या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। तर या ठिकाणी आपल्याला एक्सेस रेनफॉल निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या पिकाचं नुकसान कधी झालं ती तारीख आपल्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर या अशा प्रकारे मी या ठिकाणी तारीखसुद्धा टाकून घेतली आहे। त्यानंतर स्टेटस ऑफ क्रॉप द टाईम ऑफ इन्सिडेन्स या ठिकाणी आपलं जे पीक हे उभं होतं, हार्वेस्ट होतं, हार्वेस्ट म्हणजे मित्रांनो सोंगलेलं असेल किंवा कट ऑफ स्पीड बड अँड बंडल ऑफ ड्राईंग म्हणजे साठवून ठेवलं असेल तर या ठिकाणी आपण स्टँडिंग क्रॉप निवडून घेतला आहे। आणि तुमच्या पिकाचं नुकसान किती टक्के झालं मित्रांनो या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण टाकून घेतलं। आणि मित्रांनो आपलं रिमार्कसुद्धा या ठिकाणी द्यायचं आहे। रिमार्कमध्ये काय टाकायचं आहे या ठिकाणी ओव्हर रेनफॉल या ठिकाणी आपण टाकून घेतलं। त्यानंतर मित्रांनो खाली अपलोड डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्या पिकाचं जेही नुकसान झालं असेल ते डॉक्युमेंट त्या पिकाचा फोटो आपल्या या ठिकाणी अपलोडसुद्धा करायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपल्या पिकाचं जेही नुकसान झालं होतं ते पिकाचा फोटोसुद्धा या ठिकाणी अपलोड केला आहे। त्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि सबमिट या बटनावर आपल्याला
क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण व्यवहार जो आपण या ठिकाणी व्यवस्थित भरला त्यानंतर क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि जोही आपला डॉकेट आय डी असेल ते डॉकेट आय डीचा मित्रांनो आपल्याला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला तक्रार देताना हा डॉकेट आय डी काम येणार आहे। त्यानंतर मित्रांनो, हा जो डॉकेट आय डी आहे हा डॉकेट आय डी या ठिकाणी आपण कॉपी करून आपल्या अर्जाचं स्टेटस काय आहे हे सुद्धा चेक करू शकतो। तर ते कसं करायचं हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। तर सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे आणि बॅक यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो थोडा अजून बॅक यायचं आहे। अशा प्रकारे या ठिकाणी क्रॉप लॉस स्टेटस आपल्याला ऑप्शन दिसेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपला जोही डॉकेट आय डी असेल तो डॉकेट आय डी मित्रांनो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे डॉकेट आय डी टाकून घेतला आणि डन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आत्ताच आपण अर्ज भरला होता, त्यामुळे या ठिकाणी डॉकेट आय डी टाकल्यानंतर आपल्या अर्जाचं स्टेटस मित्रांनो व्यवस्थित दिसणार नाही। तर आपण 1 आणि 2 दिवसानंतर जर या ठिकाणी चेक केलं तर काहीतरी परिणाम या ठिकाणी आपल्या आय डीमध्ये दिसणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतात जाऊन तुमच्या पिकाचं क्रॉप इन्शुरन्स मित्रांनो तक्रार द्यायची आहे। तक्रार दिल्यानंतर तुमच्या पिकाचं जेही नुकसान झालं असेल पीक विमा कंपनीचा प्रतिनिधी तुमच्या शेतावर येऊन तुमच्या पिकाची पाहणी करेल आणि त्यानंतर ठरवले जाईल तुमच्या पिकाचं खरोखर नुकसान झालं आहे किंवा नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी पीक नुकसानीची रक्कम द्यायची किंवा नाही हे सुद्धा मित्रांनो कंपनी ठरवणार आहे। परंतु आपलं जेही कार्य असेल ते कार्य आपल्या या ठिकाणी करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार मित्रांनो ऑनलाईन करू शकता 1 रुपया न देता। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात।